मंडळी, रामकृष्ण हरी. आनंददायी आणि प्रेमळ वाणी आपल्या मुखातून कशी बाहेर येते याविषयी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते सांगतात, पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. प्रथम आपल्या हृदयामध्ये पाझर फुटतो आणि नंतर आपल्या मुखातून एक एक अक्षर बाहेर पडतं. म्हणजेच अगोदर त्या शब्दाला कृपा लाभते आणि नंतर ते शब्द बाहेर पडतात. अशा रीतीने जे बोलणं घडतं ते बोलणं म्हणजे अत्यंत विचारपूर्वक असं बोलणं होय. आपण नेहमीच जो विचार करतो तोच विचार आपल्या ओठावर येत असतो आणि म्हणून पोटातलं ओठात अशी म्हण आपल्याकडे आहे. म्हणून आपण नेहमीच बोलताना सकारात्मक विचार करून बोललं पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं जर बोलणं असेल तर इतरांना त्याची इजा होत नाही. आपला शब्द इतरांना दुःख देईल का, अशी शंका आपल्या मनामध्ये आली पाहिजे. आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावेल का, असा विचार आपण केलं पाहिजे. कोणी आपल्याला तुच्छ समजतील का, कोणी आपल्या बोलण्यामुळे जागा सोडून जातील का, समोरून निघून जातील का, असा विचार आपल्या मनात यायला पाहिजे. असं झालं तर काय होईल हे सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मग प्रार्थीला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिसत्या होय माय बाप. असा विचार करून बोलणाऱ्याचं प्रेमळ बोलणं ऐकणारा अत्यंत एकाग्रपणे ऐकत असतो. ऐकणाऱ्याला वाटतं की माझी आई किंवा माझे वडील मला अत्यंत मोलाचा उपदेश करीत आहेत आणि म्हणून तो समोरच्या माणसाला बोलण्याची विनंती करतो आणि आपण अधिक एकाग्रपणे ऐकत असतो. धन्यवाद.